आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुख्यमंत्री शिंदे फडणवीस अजितदादांची रात्री उशिरा बैठक झाली। राज्यातील अतिवृष्टी संदर्भात बैठकीमध्ये सविस्तर चर्चा। अतिवृष्टी झाल्यास काय उपाययोजना करायच्या यावरही मंथन। राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना 5 वर्ष मोफत वीज बिलाचे 14,760 कोटी रुपये सरकार महावितरणला देणार, राज्य सरकारचा निर्णय। भाजपचे डॉक्टर अनिल कांबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर। शरद पवारांच्या भेटीनंतर परभणीसह लातूरच्या उदगीरमध्ये चर्चांना उधाण। पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये पूर ओसरल्यानंतर भीषण परिस्थिती। सिंहगड रोड परिसरामध्ये ड्रोनद्वारे टिपली दृश्य। मागील 40 तासांपासून सिंहगड परिसरात वीज खंडित। पुण्यातील एकतानगर परिसरामध्ये काल सकाळपासून वीज खंडित। वीज पुरवठा खंडित असल्यामुळे पाणी पुरवठ्यावर प्रभाव। वीज पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी। पुण्याच्या खेडमधील चासकमान धरणातून 6030 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट। जिल्ह्यातील सर्वच नद्या अजूनही पात्राबाहेर। जगबुडी नदी धोका पातळीवर तर कोदेवली नदी इशारा पातळीवर। कोयना धरणामध्ये 74.38% पाणीसाठा। कोयना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार। नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सततच्या पावसामुळे राज्यामध्ये साथीच्या आजारांमध्ये वाढ। यंदा 1 जानेवारी ते 14 जुलै 2024 दरम्यान जलजन्य आजाराच्या 26 साथींची नोंद।